ओम ओम जय गुरुदेव. तर आजकाल घरामध्ये खूप संकट असतात, दुःख असतं, दारिद्र्य असतं. मग बरेच जणांचं जास्त करून हेच होतं की कुणीतरी काहीतरी केलेले आहे किंवा कुणीतरी कोणी तंत्रक्रिया केली किंवा काय झालं. तर ते पण असतं. पण काही कारणं अशी वेगळी पण असू शकतात. ते म्हणजे त्याच्याकडं कुणी लक्ष देत नाही. तुमचं घर वास्तुशास्त्रानुसार आहे का? तर घर जर वास्तुशास्त्रानुसार असेल तर काही अडचणी येत नाहीत. बऱ्याच वेळेला असं होतं, ज्यावेळेला आग्नेय कोपरा असतो, आग्नेय कोपऱ्यामध्ये जर समजा पाणी आलं, तर तिथं जर तुम्ही पाणी भरून ठेवत असाल, तर त्याच्यामुळंही तुमच्या घराला सुख शांती लागत नाही. म्हणजे पूर्ण जीवन विस्कळीत होतं. अजून एक, जर टॉयलेट बाथरूम जर शौचालय आलं, तरी पण असं होतं की आग्नेय कोपऱ्यामध्ये शौचालय पण नाही पाहिजे आणि तेव्हाही त्रास होतो. त्याच्यापेक्षा जास्त भयंकर म्हटलं तर ईशान कोपऱ्यामध्ये. ईशान कोपऱ्यामध्ये जर समजा तुमचं जर टॉयलेट असेल, तर मग तर काहीच खरं नाही. मग तर घरात दुःख, दारिद्र्य, पैशाला पैसा लागत नाही. इतक्या अडचणी यायला सुरुवात होते. मग त्याच्यातून तुम्हाला मार्गच काढता येत नाही. मग त्यावेळेला दोष कोणाला द्यायचा? मग माणूस तो विचार करत नाही की आपल्या घरामध्ये काय दोष आहे. कोणाकोणाला असं घरात आलं की हे दोष जरी असतील ना, तरी त्या मेन जो माणूस असतो घरातला, की त्यांना खूप त्रास व्हायला सुरुवात होते. जर असं हे वास्तूचे जर विपरीत जर तुमच्या काही वस्तू असतील, गोष्टी असतील, तर त्या मनुष्याच्या डोकं काम करत नाही. मग त्यावेळेलाही हा असा त्रास व्हायला लागतो. आणि तंत्र केलेलं पण तो वेगळा त्रास. पण ह्याच्याने पण असा त्रास होतो. ज्या वास्तूमध्ये आपण राहतो, त्या वास्तूमध्ये प्रत्येक गोष्टीला अशा दिशा दिलेल्या आहेत. त्या दिशाप्रमाणे प्रत्येक गोष्ट असली पाहिजे. आग्नेय दिशामध्ये किचन असला पाहिजे. नैऋत्य दिशा कधी कोपरी म्हणजे ही नाही पाहिजे, मोकळी नाही पाहिजे. वायव्य दिशा, वायव्य दिशातही जर समजा टॉयलेट बाथरूम केलं तर चांगलं असतं. आणि त्यातून ईशान कोपरा ह्या खरं तर देवासाठी असतो. तर नसेल देवारा तर तिथं मोकळी तरी ठेवली पाहिजे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या नियमानुसारच झालं पाहिजे. तेव्हा कुठं त्या वास्तूमध्ये सुख लागतं. आणि ह्याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. तर त्या ठिकाणी तुम्हाला सुख शांती लागते. आणि फक्त बाहेरचं पाहून जमत नाही, कारण थोडंसं घरातलं पण आपल्या व्यवस्थित पाहायला लागतं. कोणाला तरी विचारा. जे चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय.